महाराज तुमची ओळख सांगा आणि महात्म्य सांगा देवस्थानचं. माझं नाव सोनेबाबू पालवे, मी देवस्थानचा कर्मचारी आहे. आणि हा जो शिवलिंग आहे हा घडवलेला किंवा स्थापित केलेला नाही आहे. हा स्वयंभू शिवलिंग आहे आणि दर शिवरात्रीला याची वृद्धी म्हणजे वाढ होते, म्हणून याला वृद्धेश्वर म्हणतात. आणि दुसरं नाव आहे याला दुसरं नाव म्हणजे म्हातारदेव पण म्हणतात, आदिनाथ बी म्हणतात. म्हातारदेव असं म्हणतात का ज्यावेळेला नवनाथांनी यज्ञ घातला, हे समोरचे यज्ञकुंड ह्या त्या यज्ञाला 33 कोटी देवता आले होते, शंकर पण आले होते. शंकर हे म्हातारे झाले होते, म्हातारं रूप होतं, म्हणून याला म्हातारदेव पण म्हणतात. म्हातारदेव पण म्हणतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का हा जो शिवलिंग म्हणजे इथं शंकराच्या डोक्याचं दर्शन आहे मानलं जातं. शंकर म्हातारे झाले आणि इथंच राहिले, म्हणून याला म्हातारदेव म्हणतात. आणि इथं शंकर ज्यावेळेस नाथांनी यज्ञ असा घातला का ज्यावेळेस गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला श्रीराज्यातून घेऊन येत असताना त्यांच्या तिथल्या राणी त्यांच्या झोळीत एक सोन्याची वीट दिली होती. तर ती वीट म्हणजे याने गोरक्षनाथांनी काढून फेकून दिली. त्या गावाला ज्या गावात टाकली त्या गावाला सोनई म्हणतात. तिथून 40 किलोमीटर अंतरावर सोनई गाव, त्या सोन्याची वीट टाकली म्हणजे त्याला सोनई म्हणतात. तिथून चालत चालत इथं आल्यावर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणाले की मला इथं यज्ञ घालायचा होता, पण माझी सामग्री माझ्या झोळीत नाही आहे. आणि त्यावेळेस त्यांना मायामोह झालेला होता, ते त्यांची साबरी विद्या विसरलेली होती. मग इथं त्यांनी काय केलं, ते म्हणजे माझी सामग्री माझ्या झोळीत नाही आहे. मग गोरक्षनाथ म्हणाले तुमच्याकडे एवढी मोठी साबरी विद्या असताना तुम्हाला एका सोन्याच्या तुकड्याची काय गरज पडावी, म्हणून त्यांनी हा डोंगर ह्या सर्व डोंगराला गर्भागिरी म्हणतात. जो गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाला सोन्याचा करून दाखवला, त्यातलं सोनं नेऊन कुबेराकडे दिलं आणि त्याच्याकडून सामग्री आणून त्यांनी यज्ञ घातला. त्या यज्ञाला 33 कोटी देवता आले होते, म्हणून शंकर पण आलेले होते. शंकरांनी त्या यज्ञात वाढायचं काम केलं होतं. अन्नपूर्णा देवी म्हणजेच रिद्धी सिद्धी बी आहेत बाहेर मंदिर रिद्धी सिद्धीचं, त्यांनी बी अन्नपूर्णेचं काम केलं होतं. आणि इतर तर कुठं जरी गेले मग त्यांनी ते यज्ञ केला. आणि मग त्या यज्ञाला शंकर आले होते, शिवजी आले होते. आणि इथं 2 नंदी आहेत पहा. याचं कारण असं का त्या यज्ञाला प्रत्येक आपल्या पत्नीचा आला होता. मग नंदीची पत्नी कोण, नंदिनी, कामधेनू गाय, म्हणून 2. आणि त्यांच्या ज्या बी शिवालयामध्ये नाथांचं वास्तव्य राहिलं त्या शिवालयाच्या नंदीपुढं विणा वाजवताना नारदाची मूर्ती असते. इथं पण ह्या नंदीपुढं नारदाची मूर्ती पहा, म्हणजे इथं नाथांचं वास्तव्य राहिलं. आणि ही जी आख्यायिका आहे ही कोणत्या ग्रंथांमध्ये? नवनाथ ग्रंथामध्ये 23व्या अध्यायामध्ये सर्व उल्लेख आहे इथला. मग शिवमहापुराणमध्ये पण आहे. आणि इथंच पलीकडं हे काशी विश्वेश्वरी. काशी विश्वेश्वरी तर कशी आली ते मी सांगतो. ज्यावेळेस त्यावेळेस जुन्या काळात ज्यावेळेस त्यांना माहीत झालं काशीच्या लोकांना की इथं सोन्याचा डोंगर आहे, तर म्हणे चला आपण बघून बी येऊ आणि घेऊन पण येऊ. म्हणजे ज्यावेळेस ते इथं आले त्यांनी पाहिलं तर ते म्हणे इथं कशाचं सगळं दगड गोटे माती यायचे, कसलं आले म्हणे सोनं हे. मग त्यांनी काय केलं, इथं पोथी वाचली. मग ते काय करायचे, पोथीचा अध्याय संपला काही पिंपळाचं पान तोडून त्या अध्यायाला खून म्हणून ठेवायचे. आणि म्हणजे चला त्यांना आपल्या गावाकडे दाखवू म्हणे का हे तिकडं सोन्या डोंगर असेच माती दगड आहे म्हणून. म्हणजे काही दगड माती इथून ते घेऊन गेले. ज्यावेळेस ते तिथं गेले असताना तर हा सर्व तिथं गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस खोलून दाखवलं त्यावेळेस ते पूर्णपणे सोन्याचं झालेलं होतं. मग त्यांनी ते सोनं विकून त्याचा इथं पलीकडे काशी विश्वेश्वर म्हणून त्याची स्थापना केलेली आहे. किती अंतरावर आहे ते? समोर मंदिराला खिटूनच आहे. हे जे आहे आणि हा इथं जे हा शंकराचा पूर्ण परिवार आहे. आतमध्ये पार्वती माता आहेत, गणपती आहेत, इथं नंदिनी आणि गणपतीच्या मंडळी म्हणजे रिद्धी सिद्धी बाहेर आहेत. आणि जो हा शिवलिंग आहे ह्या ज्या खड्ड्याचे पाणी त्याला आम्ही तीर्थ म्हणतो. ते आपण आता जर सर्व काढलं म्हणजे जी शंकराच्या जटेतून जी गंगा वाहते तीच ती गंगा आहे. मग पार्वती माता इथं प्रगट झाल्या आणि त्यांनी शंकराला विनवणी केली. म्हणजे शंकर ही जर एवढी तीव्र स्वरूपात राहिली तर सर्व पाणी होऊन जाईल, हे लोक खातील काय, म्हणून ती शंकरांनी सूक्ष्म स्वरूपात केली आहे. त्या खड्ड्याचे पाणी त्याला मी तीर्थ म्हणतो. तर तुम्ही आता जरी सर्व काढलं तरी ते 15-20 मिनिटात पूर्ण भरतं का पाझर चालू होतो. आणि हा दर शिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते. शिवरात्रीला भरते, श्रावण महिन्यात पूर्ण असतो, संक्रांतीला पण भरते. आणि श्रावण महिन्याचा 3रा सोमवार हा खूप मोठा भरला आहे. हे तीर्थक्षेत्राचं ट्रस्टी कोण आहेत आणि याला दर्जा कोणता आहे? याचे ट्रस्ट अध्यक्ष गणेश सुधाकर पालवे आहेत आणि याला दर्जा क गटाचा आहे. जसं कोल्हापूरच्या देवीला जो किरण उत्सव असतो तो तिथं 2च दिवस असतो. पण इथं जर आपण म्हटलं एक शास्त्रोक्त भाषेतून म्हटलं तर ह्या दरवाजाला म्हणजे मंदिराला 3 झरोके वरती पहा. तर एक उत्तर दिशेला आहे, एक मध्य दिशेला आहे आणि एक पश्चिमेला. त्याचा अर्थ असा होतो
आता इथे हे होईल. हम्म. त्याचा अर्थ असा आहे का इथं दररोज जो वेळेस सूर्यास्ताला जातो तर या तिन्ही झरोक्यातून म्हणजे शास्त्रोक्त भाषेतून म्हणतात उत्तरायण, मध्यायन, दक्षिणायन आणि शेतकरी भाषेतून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये थेट इथून शिवलिंगावरती सूर्यप्रकाश जातो, तिथून पार्वती मातेच्या पायावर जातो आणि ज्यावेळेस पार्वती मातेच्या पायावर जातो बाहेर येऊन पाहिलं तर सूर्यास्त झालेला असतो. अरे वा, असं महत्व.